तर ही आहे गजलक्ष्मी. फक्त काही रुपये हिच्या सोंडीत दिले की भरभरून आशीर्वाद आणि प्रेम देते. आणि हिला भेटण्यासाठी आम्ही खूप धडपड केली बरं का. म्हणजे झालं असं की कोल्हापूरमधून 30 किलोमीटरवर असलेल्या कुंथुगिरी या जैन तीर्थक्षेत्रावर हा हत्ती असतो असं कळालं. सकाळी लवकर कुंथुगिरीमध्ये पोहोचलो. अतिशय सुंदर ठिकाण, खूप शांतता आणि तितकंच स्वच्छ असं जैन तीर्थक्षेत्र. इथं आल्यावर कळाले की हत्ती तर दररोजच्या सारखं सकाळी फिरण्यासाठी पहाडावर गेला आहे. नाराज होऊन आम्ही गाडी कुंथुगिरीपासून 2 किलोमीटर असलेल्या रामलिंग पाहण्यासाठी पोहोचलो. आणि बघतोय तर काय, रामलिंगच्या प्रवेशद्वारावरच गजलक्ष्मी होती. मन प्रसन्न झाले हिला भेटून. हिच्यासाठी सकाळपासून धडपड चालू होती. 2 रुपये हिच्या सोंडीत दिले तर तिने भरभरून आशीर्वाद आणि प्रेम दिलं. सकाळी 11 ते 12 पर्यंत गजलक्ष्मी रामलिंग इथे असते. त्यानंतर ती परत कुंथुगिरी जैन तीर्थक्षेत्रा येथे जाते. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासादरम्यान 1 दिवस राहून शिवलिंग स्थापित केलेल्या पवित्र रामलिंग गुहेत भेट दिली. इथं आल्यावर असंही ऐकायला मिळालं की या शिवलिंगवर जलाभिषेक करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी बाण मारून गुहेत पाण्याचे पाट तयार केले होते. आणि या पाटांमधून गुहेमध्ये आजही पाणी पडताना दिसत होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 12ही महिने या शिवलिंगमध्ये पडणारे पाणी थांबत नाही. निसर्गामध्ये दडलेल्या या ठिकाणी तुम्हाला प्रभू श्रीराम असल्याची जाणीव नक्कीच होईल. त्यानंतर रामलिंग पासून 3 किलोमीटर असलेल्या श्री क्षेत्र धुळोबाचं दर्शन घेतलं आणि मंदिराजवळच शाहू महाराजांनी बांधलेली विहीर सुद्धा पाहून आलो. तुम्ही पण एक दिवस फॅमिली सोबत निसर्गामध्ये घालवायचा विचार करत असाल, कोल्हापूर जवळील कुंथुगिरी, रामलिंग आणि धुळोबा मंदिरास एकदा नक्कीच भेट द्या.